बोंबला थिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडून बोंबलं थिंडा कधी देव भेटणार नाही. वाक्य सांगा तुम्हाला. चांगलं वागा हाच देव. कर्म हाच देव. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल मत नाही आपलं, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का लय बारीक आहे का बरं का. पुरावे माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. ही माणसं नीट मरत नाहीत कधीच नाही. यांनी गंध लावू द्या. मी म्हणतो गंधात बुडू द्या. ज्यांनी आतापर्यंत जनता लुटून इस्टेट कमावली, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. ये ना ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का. ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत. सुटका नाही. ज्यांनी टक्के काढून काम केले, टक्के म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालातही टक्का. सगळी माणसं म्हातारपणी इडी राहून गावात हिंडत. त्या कुत्रीचा मुका घे, बोकण्याचा मुका घे. खरंय का खोटंय बोला. एक वाक्य सांगतो पहिली ओवी संपतो. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म आहे म्हणून तर गीता अख्खी कर्मावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी कर्मावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी अख्खी कर्म आहे. गीतेत काय कर्म आहे. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. थोडा काळ आहे पण बदला नक्की आहे. थोडा काळ आहे, थोडासा काळ, थोडा काळ आहे पण बदला नक्की आहे. तुमचं काय मत आहे. थोडा काळ आहे, थोडी दम काढा, गेम होणार. थोडा कळ काढा. माणसं म्हणते हे नाही वसूल. तुम्ही सत्तेच्या, पैशाच्या, गुंडशाहीच्या आणि दडपशाहीच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. काहीही पैसा आहे तुमच्याकडे. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, तो भोगसू शकतो. इंदुरीकर काय एका झापडीच्या गाडी नाही. तुम्ही सकाळी खून करून दुपारी सुटून येऊ शकता. एखादी पतसंस्था तुम्ही तळागाळा सगट आणू शकता. एखादा कारखाना तुम्ही नटा सगट विकू शकता. पण नारायण महाराजांच्या सप्त्यात सांगतो, दोघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. एक काळ आणि 2 मृत्यू. काळ तुमचा बदला घेणार. तुम्ही लुटा जनता, तुम्ही लुटण्यासाठीच आलात. हाना जेवढं हाणता येईल तेवढं हाना. पण दोघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. एक मृत्यू आणि 2 काळ. आणि सगळे तुम्हाला माफ करतील.
काळ माफ करणार नाही. काळाची एवढी पाळीला मध्ये काळाची एवढी या तिन्ही वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? अजून मी कीर्तनाला सुरुवात केली नाही, ध्यानात ठेवा. पुन्हा तीच ओवी सांगतो, कर्म हाच देव आहे. ज्या ज्या माणसाने नीती सोडली, तुम्ही वृद्धाश्रमात जा, सगळे सर्व्हिस वाले आहेत वृद्धाश्रमात, पेन्शन घेऊन, आणि ते आम्हाला ओळख करून देतात भेटाय गेलो. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत, मला विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केलं. द्याला ठेवा, काळ कोणाला सोडित नाही. 2 ओव्या क्लिअर झाल्या. तिसरी ओवी सांगायची ना, अभंगात घुसायचं आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. फिट झालं कीर्तन. 2 कर्म हाच देव. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट आहे का बरं का? संपत्ती आली तर दया येत नाही. दया जर आली, संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. मग नारायण महाराजांकडे दोन्ही होते, संपत्ती होती. तुम्ही मला संपत्ती काय होती? अज्ञानाला परमार्थाला लावणं ही संपत्ती होती. आणि दया सगळ्यांना समान लेखून 47 वर्ष सप्ताह लावून धरला आणि गादीला वारस माग योग्य माणूस दिला. ही बाबांची श्रीमंती. हो, नारायण महाराजांनी सगळ्यात मोठी समाजावर ही कृपा केली की समाजाला पोषक माणूस गादीवर दिला. 3 ओव्या संपल्या, अभंगाला करायची सुरुवात. आत्ताशी कीर्तनाला सुरुवात झाली. आता तुमची ना आपली बऱ्याच दिवसांना गाठ आहे. म्हणजे मला वाटतं हिवऱ्याची माई पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. कीर्तनाच्या अगोदर 3 सूचना आहेत. कीर्तनाच्या अगोदर 3 सूचना आहेत. पहिलीच गाठी आपली, वाटलं पहिली शेवटची समजा. कारण मी नंगाट बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे माझ्या परत कोणी नादी लागत नाही. ते म्हणते ते येणं आहे, त्याची तारीखला घेऊ का? ते काही बोलत हो, काही नाही बोलत. ऐका, पहिली सूचना आहे, कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनातली तिसरी सूचना आहे, काही शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध.
आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. तुका म्हणे माझा सप्तात कीर्तन आहे. महंत आदिनाथ शास्त्री समोर आहेत, त्यांची कृपा होईल तसं कीर्तन. आम्ही काय फेटा, मला तर उभं राहिलं माहित होतं हे 4था दिवस का 5वा. काय करणार मला तर आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझा पोट तरी केवढं आहे. तुम्हाला एक वाक्य सांग का मला, हे इंदुरीकरचे वाक्य आहेत बरं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. गायक वादक ध्यानात ठेवा, लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाटा बोलायला लागलं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, उपयोग काय त्याचा. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप आता. खरंय का खोटंय बोला. आपण बुडालो, जग बुडालो. आपलं सत्य आहे ना, जग सत्य आहे. काय मत आहे लोकांना? काय गेलं हे बायका पोरं प्रियशी ब्रियशी ही लबाडाची टोळी आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम मेम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. त्याला काय करत हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड्या आहेत. तुमचं काय मत आहे? आणि आता अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे. आता हे काकडा आणि हरिपाठ काय भानगड आहे 2 मिनिटात सांगतो आणि पुढे सरकवतो. हरिपाठ, आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी झाली का भजने पिसाळले. आमटीला कड आला, विनोद समजू नका. काय नाही महाराज, चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं. आंधळ दळीत कुत्र पीठ खातंय. 2 मिनिटात हरिपाठ सांगतो पुढे जातो. पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. पवित्र गावात पवित्र साधूचे कीर्तन आहे, क्षेत्रात कीर्तन आहे. महाराज तुम्हाला माहित नाही, भजने बिजने टाळकरी बिळकरी इकडे लक्ष द्या. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. 27 अभंग हरिपाठातले कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावू नये. का लावू नये माहितीये तुम्हाला? हरिपाठ लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे महाराज की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आई आहे ते बाळ. ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी, हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा. आणि इंदुरीकर बोलला का मग त्याचा गेम. वस्तुस्थिती खरे का खोटे बोला. एक वाक्य सांगू, या जगातले सवळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. या जगातलं सगळ्यात कोवळं भाव जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. पुढे ऐकायचं, या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ ज्ञान हरिपाठ आहे. पुढे सांगू,
या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. हरिपाठ आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानबाई माझी अनाथाची माया. ज्ञानबाई माझी अनाथाची माया. महिला मंडळ तुमच्या पोरांना गॅदरिंग मध्ये भाग घेतला ना तर गॅदरिंगला तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाता. आई जास्त मेकअप करते. गाणं पोराच आहे पण मेकअप आईचा आहे. आणि आई गॅदरिंगला पुढे बसते. पोरग नाचायला आलं ना तर आईच्या डोळ्याची कड ओली होते. सांगा मला, तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमची डोळ्याची कड ओली झाली. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं. हो, विश्वाची आई झालं. ज्याच्या पसायदान पाठ नाही त्याच्या जगण्याची किंमत काय? काय किंमत? काय किंमत काय? आम्ही शिकलोय. काय केलं शिकून? MA काय केलं? MA करून 10 लाख भरले तर 3,000 पगार घेतो. इतकं तर बुद्धिमान आहे तू. काय केलं काय? या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. म्हणून बाबांच्या सप्त्यात सांगतो 46व्या हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आज कीर्तनाला हरिपाठाचा विचार करायचा नाही कारण अभंग काकड्याचा आहे. मी 7 महिन्यापासून हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही. बंद करून टाकले सगळं. हो, हरिपाठ राहिलेच नाही. हो, कुटीचे देवळं बांधून ठुले जगमार आहे. देवळांनी हरिपाठ नाहीत. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. काही म्हातारे असे दरिद्री आहेत गावात. दिवसभर देवळात झोपत्यात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघत्यात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही. दिवसभर तांगड्या वर करून उताना पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला आता चला. आहेत का नाही? बोला. पाया पडून सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. तळतळीने बोलणारा माणूस मी. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, याच्याशी मला संबंध नाही. आपली माणसं बदलली पाहिजे म्हणून बोलायचं. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे. बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे. स्वाभिमान विकायची सवय नाही. 31 वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही म्हणून माग आहे. आपल्याला लाल करायची कोणाची जमत नाही त्यामुळे मला राग येतो लोकांना. पण वस्तुस्थिती खरी का खोटे बोला. मला ते या ना आपल्या बोकांडी बसा जमणार नाही. आपण बोकांड मोकळत नाही तर बसून काढा. ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे लोक म्हणते ते काही बोला तर काही नाही. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हरिपाठ मुद्दा संपला. कारण आज कीर्तन काल अभंग काकड्यातला आहे. आता काकडे जे चालू आहेत आपले सप्त्यातले बांधण्याशिवाय काकडा नाही. तुम्हाला रोज अनुभव कुदा त्याच काकड्यावाले. आणि काय बोंबलत नाही. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो. काय
पण भांडणं जोगी मुक्याला हाणतो आणि बाहेर पाहत राहतो, काहीच नाही. महाराज एक वाक्य सांगा, हरिपाठ आणि काकडा ही जिवंत मोक्ष देणारी साधनं आहेत. आमेन. काकडा आणि हरिपाठ हे जिवंत मोक्ष देणाऱ्या गोष्टी आहे. तुमचं काय मत आहे? आता काकड्याला सुरुवात. देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मामाला? 2. सावध बसा. 2. एक पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी. नीट ऐका बरं का. पहिली मुलगी गेलं मामाला विरहिणी, दुसरी मुलगी भूपाळी. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे, नवरा खराब आहे. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता हे काय पुस्तकातलं आहे का? हा माना नाही तर नाही माना ना, मी उभाच आहे ना, फक्त हा माना नाही तर. महिला मंडळ, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम आहे का? हे नो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, अख्ख्या हिवऱ्यात तू एकटाच न रे का? बाकीचं गाव वांझूट आहे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हाणताना टेटसला ठुई. 3 ओव्या सांगा पहिल्या अध्यातल्या. मुक्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. पहिलं काय बायको केली म्हणजे काय माणसं म्हणतात, मी महाराज आहे. अरे तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस दुसरा येता नाही. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? अरे येड्या, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने त्याला. काय कळत आहे तुला? अय बदिरच झाले तुम्ही. अजून 10 मिनिटात तुमचं डोकंच बंद होईल. काय नाही, थोडं मागन थोडं पुढं. पहिली पोरगी विरहिणी, आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही का? अभंग भूपाळीचा आहे. झालं पाहिजे, झालं पाहिजे. आता दुसरी मुलगी कोण आहे? भूपाळी. ती जन्माला आली, तिचा नवरा खास आहे आणि सास सासरे खराब आहेत. महिला मंडळ पटकान, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे, तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. तिचं नाव आहे भूपाळी, आणि भूपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. घुसलं बरं का आपण आता या गावात. कोण गेलं मामाला? भूपाळी. आणि ती वयात आली. कुठं आली? या गावात. कारण ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. तो थोडा नादी आहे. नादी कोण? मन. त्याला एक प्रियशी आहे, गल्लीतल्या गल्लीत लफडं येतं. तोय राहिला ह्याच गावात आहे, ती राहिला ह्याच गावात आहे, आणि ही पडली त्याच्या प्रेमात. त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खासवा. प्रियकर गेलं बाबाला. मन. प्रियसी इच्छा. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. म्हणजे आता तिला बाळ होणार
नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली ती आयुष्य. आता पोरीनं उत्तर द्या, कीर्तनातल्या पोरी. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाले तर धोका देतील ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. पोरीनं तुम्हाला जर धोका दिला, देत नाही का रे? कारण पोरगा धोका देत नाही. दिला तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगाल? सगळ्या पोरी आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही. कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आता आपल्याला थोडं पुढं सरकायचंय. नवरी बॉम्बल, नवरी भुपाळी. ती आली ह्या गावात, तिचं लग्न करायचं ठरलं. कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायची. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्या काही बोलता येत नाही. आणि मुलीचं वैशिष्ट्य आहे, कोणती मुलगी घ्या, मुलगी कधीही ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही. असं जगात घडणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी छपरी, इरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या किबली. मोटरसायकलचे पार्ट काढून इकितो. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नटवा आधी का? चला, करंट लावून दिलाय तुम्हाला. नवरी भुपाळी. आता नवरदेव पाहिला बाप गेला या गावात बरं का. आता गावातल्या गावात लग्न करायचंय. हे कोणतं गाव आहे? शरीर. याच्यात पोरगी कोण आहे? अरे नवरी कोण आहे? भुपाळी. तिला नवरदेव पाहिला ह्याच गावात, आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं